वटसावित्री व्रत का केले जाते संपूर्ण माहिती. नमस्कार मित्रांनो, भक्ती आणि दर्शन या आपल्या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत वटसावित्री व्रत का केले जाते, या मागची पौराणिक कथा काय आहे, वडाच्या झाडाची पूजा का केली जाते, या व्रताचे धार्मिक आणि व्यावहारिक महत्त्व काय आहे, तसेच पूजा कशी करावी आणि या व्रताचा खरा संदेश काय आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण या व्रताशी संबंधित प्रत्येक महत्त्वाची माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत. वटसावित्री व्रत म्हणजे काय? हिंदू धर्मामध्ये वटसावित्री व्रत हे विवाहित महिलांसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे व्रत मानले जाते. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्याकरिता, उत्तम आरोग्यासाठी, सुखी संसारासाठी आणि अखंड सौभाग्यवतीसाठी उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करतात. वड म्हणजे वडाचे झाड आणि सावित्री म्हणजे महान पतिव्रता स्त्री. वटसावित्री व्रत कधी केले जाते? भारतातील विविध भागामध्ये हे व्रत वेगवेगळ्या स्थितीनं केले जाते. महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा येथे ज्येष्ठ पौर्णिमेला वटसावित्री वटपौर्णिमा म्हणून हे व्रत केले जाते. तर उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये ज्येष्ठ अमावास्येला वटसावित्री व्रत पाळले जाते. दोन्ही ठिकाणी व्रताचा उद्देश आणि कथा एकच आहे. सावित्री आणि सत्यवान यांची कथा. या व्रतामागे अत्यंत प्रेरणादायी कथा. राजा अश्वपती यांना अनेक वर्ष मुले नव्हती. त्यांनी देवाची कठोर तपस्या केली. त्यांच्या भक्तीमुळे त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले. तिचे नाव ठेवण्यात आले सावित्री. सावित्री अत्यंत सुंदर, बुद्धिमान आणि धर्मनिष्ठ होती. लग्नासाठी योग्य वर शोधताना तिने सत्यवानची निवड केली. सत्यवान अत्यंत गुणी होता, परंतु ऋषींनी भविष्य सांगितले की त्यांचे आयुष्य फक्त 1 वर्षच उरले आहे. हे माहीत असूनही सावित्रीने सत्यवानशी विवाह केला. मृत्यूचा दिवस. विवाहानंतर सावित्रीने कठोर व्रत सुरू केले. ज्या दिवशी सत्यवानचे आयुष्य संपणार होते त्याच दिवशी ती त्यांच्यासोबत जंगलात गेली. लाकूड तोडताना सत्यवानच्या डोक्यात तीव्र वेदना सुरू झाल्या. तो सावित्रीच्या मांडीवर डोके टेकून झोपला आणि त्यांचे प्राण निघून गेले. यमराजाचे आगमन. सत्यवानाचे प्राण घेण्यासाठी यमराज स्वतः आले होते. ते सत्यवानाचा जीव घेऊन निघाले, पण सावित्री त्यांच्या मागे चालत राहिली. यमराजांनी तिला परत जाण्यास सांगितले, परंतु सावित्रीने धर्म, सत्य, कर्तव्य आणि पतिव्रतेचे महत्त्व सांगत त्यांच्याशी संवाद केला. तिची बुद्धिमत्तेने तिने भक्तीने यमराजाला प्रसन्न केले. यमराजाने दिलेले वरदान. यमराज म्हणाले, सावित्री, तू मला अत्यंत प्रसन्न केली आहेस. माग मग तुला हवे ते वरदान. सावित्रीने प्रथम आपल्या सासऱ्याचे हरवलेले राज्य मागितले. त्यानंतर त्यांच्या डोळ्यात तेज मागितले. नंतर आपल्या वडिलांना पुत्रप्राप्तीचे वरदान मागितले. यमराजांनी सर्व वरदान दिले. शेवटी सावित्री म्हणाली, मला सत्यवानपासून 100 पुत्र होवोत. तेव्हा यमराजांना समजले की सत्यवान जिवंत नसल्यास हे वरदान पूर्ण होऊ शकत नाही. त्यांनी सत्यवानला पुन्हा जीवदान दिले. अशा प्रकारे सावित्रीने आपली निष्ठा, श्रद्धा आणि बुद्धीच्या जोरावर पतीला मृत्यूच्या दारातून परत आणले. वडाच्या झाडाची पूजा का केली जाते? वडाचे झाड हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. मान्यता आहे की मुळामध्ये ब्रह्मदेवाचा वास असतो, खोडामध्ये भगवान विष्णूचा वास असतो, फांद्यामध्ये भगवान शिवाचा वास असतो. म्हणून वडाचे झाड त्रिमूर्तीचे प्रतीक मानले जाते. वडाचे झाड शेकडो वर्ष जगते.
त्यामुळे ते दीर्घायुष्य, स्थिर समृद्धी आणि अखंड जीवनाचे प्रतीक मानले जाते. वडाभोवती धागा का गुंडाळला जातो? पूजेदरम्यान स्त्रिया वडाभोवती कापसाचा धागा गुंडाळतात. याचा अर्थ पती पत्नीचे अखंड नाते, संसारातील एकता, विश्वास, प्रेम, दीर्घ सहजीवन. धागा जितका मजबूत तितके नाते मजबूत राहावे अशी भावना यात असते. वटसावित्रीची व्रताची माहिती आणि महत्त्व. या व्रतामध्ये अखंड सौभाग्यवती प्राप्त होते. पतीच्या दीर्घायुष्याची कामना पूर्ण केली जाते. घरात सुख समृद्धी वाढते. संकटे दूर होतात. कुटुंबात प्रेम वाढते. श्रद्धा आणि संयम वाढतो. व्यावहारिक महत्त्व. वडाचे झाड पर्यावरणासाठी अत्यंत उपयुक्त आहे. हे भरपूर प्राणवायू निर्माण करते. त्यांची विशाल सावली वातावरण थंड ठेवते. अनेक पक्षी, प्राणी, कीटकांचे आश्रयस्थान असते. म्हणून आपल्या पूर्वजांनी धार्मिक परंपरेद्वारे वृक्ष सर्व धर्मांना संदेश दिला. व्रत कसे करावे? सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्वच्छ परिधान वस्त्र करावे. पूजेचे साहित्य घ्यावे. हळद, कुंकू, अक्षता, फुले, फळे, धागा, अगरबत्ती, दीप, नैवेद्य. वडाच्या झाडाची पूजा करावी. सावित्री सत्यवानची कथा ऐकावी किंवा वाचावी. वडाभोवती 7 किंवा 108 प्रदक्षिणा घालाव्या. प्रथा काही ठिकाणी आहे. स्थानिक परंपरेनुसार प्रदक्षिणाची संख्या बदलू शकते. पूजा पूर्ण झाल्यावर पतीचे आशीर्वाद घ्यावे. या व्रताचा खरा संदेश. या व्रताचा अर्थ केवळ उपवास नाही. यामधून आपल्याला शिकायला मिळते संकटात धैर्य सोडू नये. श्रद्धा आणि संयम ठेवावा. कुटुंबासाठी निष्ठा ठेवावी. बुद्धी आणि सत्याच्या मार्गाने संकटावर मात करता येते. निसर्गाचे संरक्षण करणे हेही धर्माचे कार्य आहे. काही महत्त्वाच्या गोष्टी. हे व्रत श्रद्धेने केले जाते. व्रत करताना मन शुद्ध आणि भक्तिमय भावना असावी. कोणत्याही धार्मिक व्रताचे फळ श्रद्धा, सदाचार आणि सकर्म यावरही अवलंबून असते. समारोप. मित्रांनो, वटसावित्री व्रत हे केवळ एका दिवसाचे व्रत नसून श्रद्धा, निष्ठा, प्रेम, संयम, धैर्य आणि कुटुंबातील एकात्मतेचा संदेश देणारी एक महान परंपरा आहे. सावित्रीच्या आदर्शातून आपल्याला संकटावर श्रद्धा, बुद्धी आणि धैर्याने विजय मिळवण्याची प्रेरणा मिळते. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा आणि भक्ती दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा नक्की. धन्यवाद. जय श्री विष्णू. जय माता सावित्री. हर हर महादेव.